तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे ताडोब्याला. तर बघूया आपल्याला वाघ दिसतो की नाही दिसत, पण दिसला तर नक्कीच तुम्हाला आम्ही दाखवू. आता आमच्या बॅग्स वगैरे सगळे रेडी झालेले आहे आणि आम्ही आता निघतोच आहे. त्यातले तुम्हाला काही प्रवासातले शॉर्ट्स दाखवील. सकाळचे आता 7:30 वाजलेले आहे. आम्ही कमीत कमी 12-12:30 किंवा 1पर्यंत ताडोब्याला पोचू. तर चला भेटूया प्रवासात. मोरया मोरया. मित्रांनो, आपला आता नाश्ता वगैरे झालेला आहे. गाडीत आपण बसलेलो आहे आणि आता सरळ मला असं वाटतंय जर काही मध्ये आलं नाही तर आम्ही डायरेक्ट ताडोब्यालाच भेटू. पण मध्ये जर कुठे आम्ही थांबलो तर ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. तर चला भेटूया ताडोब्याला. होप सो आम्हाला वाघोबा दिसेलच. तर इथे आम्ही भर रस्त्यात थांबलेलो आहे. तर इथे इमर्जन्सी पॉइंटला आम्ही थांबलेलो आहे सध्या. एक काहीतरी आम्हाला सुचलेलं आहे. हा जो रस्ता आहे याच रस्त्याने आम्ही जाणार आहे. आम्ही आता एंट्री गेटला पोहोचलो आहे ताडोब्याच्या. इथे आता आम्हाला एंट्री करावं लागेल आणि मग इथून आम्हाला आतमध्ये सोडल्या जाईल. आता ताडोब्याच्या रिसॉर्टमध्ये एंटर झालेलो आहे. आता खूप सुंदर दिसायला रिसॉर्ट आहे. असं सुंदर रिसॉर्ट मध्ये आम्ही राहायला थांबलेलो आहे ताडोब्याला. आणि आता थोड्या वेळाने इथून आम्ही जेवण करून मग आमची 3-3:30 वाजताची सफारी आहे. ते सफारी करायला मग आम्ही निघणार आहे. 3ची सफारी असते. तर आम्ही 2:30 वाजता इथून निघू, म्हणजे तिथे 3 वाजेपर्यंत पोहोचू. तर मग आता तुम्हाला जेवण झाल्यानंतर डायरेक्ट सफारीला निघताना भेटतो. हे असं सुंदर असं आमचं रिसॉर्ट आहे आणि आता 2 दिवस आम्ही इथेच राहणार आहे. इकडच्या साईडला आमच्या अशा रूम आहे. झाडं आणि एकदम सुंदर वातावरण, सुंदर वाटत आहे. आपण ताडोब्याच्या आगरझरी गेटला पोहोचलेलो आहे. आता इथून आता या आगरझरी गेटमधून आपल्याला आज जायचं आहे. सफारी तिकडे बुक होत आहे, तिकडून बुक करताय सफारी दादा. याच गेटमधून आपल्या आता 3 वाजताची सफारी आहे. ती सफारी कशी होते, टायगर दिसतो की नाही दिसत हे आपण बघूच. मला आता वाटतं दिसून जाईल. बघ दिसला तर तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. फक्त आता मोबाईलमध्ये तर व्हिडिओ काढता येणार नाही, कॅमेरामध्ये व्हिडिओ काढावा लागेल.
या ठिकाणी दादा बुकिंग करतो आहे. बुकिंग झाले की मग आपल्याला सफारी म्हणजे जिप्सी अलॉट होईल आणि मग आपण या जिप्सीमध्ये जाऊन वाघोबाला बघू शकतो. याच गेटमधून आतमध्ये जाऊ शकतो. हे आहे आगरजरी गेट. 3 वाजताला सुरू होईल, 5:30-6 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ. आता ते म्हणतात आहे की दिसत आहे, स्पॉट होत आहे. इथूनच आपल्याला आत जायचं आहे. हात आपला गेट आहे आजचं. आणि अशीच एक सफारी उद्या सकाळी पण आमची आहे. आज जर नाही दिसलं तर उद्या सकाळी तर दिसेलच. इकडेच समोर अजून एक गेट आहे, आडेगाव. मित्रांनो, आम्ही आता परत आलो आहे सफारीवरून. आम्हाला टायगर तर नाही दिसला, पण एक खूप आनंदाची गोष्ट असं आहे की आम्हाला लेपर्ड दिसला आहे. आणि लेपर्ड पण इतका सुंदर दिसला की कमीत कमी आम्हाला 15 ते 20 मिनटं हा लेपर्ड दिसलेला आहे. मी मध्ये मध्ये इथे शॉट टाकेल, तुम्हाला दिसायला इतका सुंदर दिसेल. आणि तुम्हाला हे बघून जर चांगलं वाटलं असेल तर एक लाईक जरूर करा व्हिडिओला. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. द चिरुंबरा म्हणून माझं इंस्टाग्रामवर पेज आहे, त्याला पण फॉलो करा. इतका सुंदर लेपर्ड, कमीत कमी आम्हाला तो 15 मिनटं सतत आमच्या पुढे होता आणि तो आमच्याकडेच येत होता. आमची गाडी मागे मागे जात होती आणि तो आमच्या समोर येत होता. मग शेवटी थोडासा तो वळला, पण तरी आम्हाला खूप सुंदर असा हे झाला. उद्या सकाळी पुन्हा आमची 5:30ची एक सफारी आहे. त्या सफारीमध्ये पण आम्हाला टायगर तर दिसेल असं आमची इच्छा आहे, दिसलाच पाहिजे. तर बघूया उद्या सकाळी आम्हाला टायगर दिसतो की पुन्हा एकदा लेपर्डच दिसतो. तर चला, उद्या सकाळी मी परत एकदा तुम्हाला भेटतो आहे. हा आहे आमच्या रिसॉर्टचा नाईटचा व्ह्यू. सुंदर रिसॉर्ट. आज आणि उद्या 2 नाईट आम्ही इथेच आहे. आणि एक सुंदर असं एक मी तुम्हाला दाखवतो की आम्हाला सफारीमध्ये तर टायगर नाही दिसला, सफारीमध्ये आम्हाला लेपर्ड दिसला. तर मी तुम्हाला टायगर दाखवतो जो आमच्या रिसॉर्टमध्ये आहे. हे बघा, हा टायगर आमच्या रिसॉर्टमध्ये आहे. आम्हाला जंगलात तर नाही दिसला, पण तुमच्यासाठी मी टायगर शोधला आहे. या टायगरला दाढी पण आहे आणि इतक्या जवळ कोणीच वाघाच्या जाऊ शकत नाही. मी फक्त तुमच्यासाठी गेलो आहे. आणि हा व्ह्यू आहे आमच्या रिसॉर्टचा. हे आहे मेन गेट. आता सगळा अंधार आहे, रात्रीची वेळ असल्यामुळे. आणि इकडे पूर्ण हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये इकडे राईट साईडला रूम्स आहे आणि हे इकडे रेस्टॉरंट आहे. सुंदर असा लॉन आहे. आता आमच्या घरचे सगळेजण इथे, सगळ्यांचं बॅडमिंटन वगैरे खेळणं सुरू आहे. पण आज आम्हाला लेपर्ड बघून खूप सुंदर वाटलं, मजा आली आज लेपर्ड बघून. तुम्हाला पण दिसायला पाहिजे. पण तुम्ही आत्तापर्यंत जर हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कराल आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा, द चुरमुराला. इंस्टाग्रामवर असेल तर इंस्टाग्रामवर पण चॅनलला फॉलो तरी करा.
आज ताडोब्यामधला आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण देवाडा या गेटनी जाणार आहे. काल आपण इकडल्या आगरजरी गेटनी गेलो होतो, तर आज आपण देवाडा गेटनी जाणार आहे. काल आपल्याला लेपर्ड दिसला, तर आज लेपर्ड दिसतो की टायगर दिसतो, पुन्हा लेपर्डच दिसतो हे आज कळेल. आता तर म्हणताय की सकाळच्या सफारीला टायगर जास्त दिसतो आहे, तर मला असं वाटतं की दिसेल. तर बघूया आज आपल्याला टायगर दिसतो का. तर आज हे गेट, या गेटने आपण आत जाणार आहे आणि ही आज आपली जिप्सी आहे आणि हा आमचा श्रीराम भाऊ. काल आपण इकडल्या गेटने गेलो होतो, आज इकडल्या गेटने जाणार. मी म्हटलं होतं लेपर्ड दिसला, ते काल लेपर्ड दिसलेला आहे, आज बघूया काय दिसतं. आत्ताच आम्ही परत सफारीवरून आलो. सेकंडची सफारी आमची सकाळी 6 वाजताची होती, ती पूर्ण झाली आहे आणि आजही आम्हाला टायगर, म्हणजे आज आम्हाला टायगर दिसला. काल तर लेपर्ड दिसला होता, आज टायगर आणि खूप जवळून दिसला. मध्ये मध्ये मी तुम्हाला क्लिप टाकील. सुंदर असा टायगरचा आम्हाला दर्शन झालेलं आहे असंही म्हणू शकतो. मी आत्तापर्यंत जर बघितला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर कराल, कमेंट कराल. जो कोणी यापुढे सफारीला येणार आहे किंवा कोणाची इच्छा आहे की ताडोब्याला येऊन कसा दिसतो वाघ, तर त्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला टायगर बघायला कसा वाटला. बाकी आज तर आम्ही याच रिसॉर्टमध्ये आहे, उद्या सकाळी आम्ही निघणार आहे. त्यातले रात्रीचे किंवा दिवसभरात काही असेल तर त्याचे आम्ही शॉर्ट नक्की टाकील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.